Hello students. So now we are going to discuss about coenzymes and cofactors. So we have already defined coenzymes as well as cofactor. When we have studied the definition of enzymes. So now there are some examples, so which needs to be explained in detail. So that's why we are going to discuss this topic in further details. Okay. So again, when we define enzymes, so enzymes are biological catalyst. So some enzymes requires additional organic molecules or inorganic molecules for their activity. So these organic molecules are known as coenzymes, and inorganic molecules or inorganic metal ions specifically are known as cofactors. Okay. तर आपण याच्यामध्ये जास्त डिटेल्स पाहिले होते, त्यांचे काही डेफिनेशन वगैरे आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये पाहिल्या होत्या. तर इथं आता फक्त आपल्याला रिवाइज करायचं आहे. सो दे आर प्रायमरीली ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ठीक आहे. इथं कोएन्झाईम विषयी जेव्हा आपण बोलतो, सो दे आर प्रायमरीली ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ठीक आहे. तर ते कसे आहेत? ऑर्गॅनिक मॉलिक्युल आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. सो ऑर्गॅनिक सबस्टन्सेस that participate like substrates. जसे सबस्ट्रेट असतात एन्झाईमचे तसेच. सो सबस्ट्रेट्स इन एन्झायमॅटिक रिॲक्शन, जशा एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शन आहे तिथं लाईक सबस्ट्रेट ते काय करतात, तिथं पार्टिसिपेशन दाखवतात. हावेवर अनलाईक नॉर्मल प्रोडक्ट, ठीक आहे, पार्टिसिपेशन जरी दाखवत असले तरी the coenzymes are regenerated in subsequent reaction. Again they have the characteristic of regeneration. Okay, for example जर द्यायचं झालं आपल्याला इथं तर, so here NAD is converted into NADH. so here substrate, so which is initially reduce, so substrate is converted into, for example, any kind of product, so which is oxidize. so here like substrate काय करत आहेत, ते पार्टिसिपेशन करत आहेत. इथं कुठला तरी एन्झाईम आहे, फॉर एक्झाम्पल इथं कुठला तरी डिहायड्रोजिनेज असेल. ठीक आहे, शॉर्ट फॉर्म लिहूया आपण इथं, डिहायड्रोजिनेज. So here dehydrogenase will transfer electron as well as proton from substrate into NAD and thus reducing NAD. आता अजून एखादा कुठला तरी डिहायड्रोजिनेज असेल, तो काय करेल, so it will transfer its hydrogen, आता याला substrate 1 म्हणूया आपण. so it will transfer its electron and hydrogen to substrate 1 and will be converted into NAD. So here substrate 1 will be converted into product 1. Okay, so here substrate 1 is oxidize. Okay, so it is converted into its reduced form. तर याचं काय झालेलं आहे, आता ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन झालेली आहे, म्हणजे हा काय झालेला आहे, रिजनरेट झालेला आहे. ओके, सो अगेन सो दिस मे पार्टिसिपेट इन सिमिलर टाईप ऑफ रिॲक्शन, म्हणून याला काय म्हटलेलं आहे आपण, को एन्झाईम्स. ठीक आहे, जरी ते पार्टिसिपेट करत आहेत लाईक सबस्ट्रेट, बट दे आर ऑल्सो रिजनरेटिंग लाईक एन्झाईम्स. सो मेनी बट नॉट ऑल कोएन्झाईम्स आर विटामिन्स. ठीक आहे, विटामिन्सचे डेरिव्हेटिव्ह आहेत ते, म्हणजे त्या विटामिन्सपासूनच काय तयार झालेले आहेत ते. ठीक आहे, सो विटामिन्स काय असतात, सो दीज आर दी मायक्रोन्यूट्रिएंट्स. डायटरी मायक्रोन्यूट्रिएंट मीन्स अवर बॉडी इज अनेबल टू सिंथेसाइज these molecules, so that are required to produce these coenzymes. ठीक आहे, विटामिन्सचीच गरज असते आपल्याला कशासाठी, फॉर द सिंथेसिस ऑफ कोएन्झाईम.
पुन्हा एकदा रिवाइज करण्यासाठी आपल्याला डेफिनेशन जर व्यवस्थित सांगायची असेल तर, सो कोएन्झाइम्स आर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस सो दॅट पार्टिसिपेट लाईक सबस्ट्रेट इन enzymatic reaction. However, unlike normal product, the coenzymes are regenerated in subsequent reactions. So many but not all coenzymes are vitamin derivatives. Vitamin पासून बनलेले. So vitamins are the dietary micronutrients so that are required to produce these coenzymes. तर हे इथं काही कॉमन एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि टाईप ऑफ रिॲक्शन जी आहे कुठली कॅटलाइज करत आहे तो एन्झाईम आणि त्या एन्झाईमला लागणारा कोएन्झाईम इथं एक्झाम्पल दिलेले आहेत. सो फर्स्ट एक्झाम्पल इज बायोटीन. सो इट इज इन्वॉल्ड इन कार्बॉक्सिलेशन रिॲक्शन. एक्झाम्पल कार्बॉक्सिलेज है ना. कार्बॉक्सिल ग्रुपची काय करेल तो ॲडिशन करेल. ठीक आहे. कार्बॉक्सिलेशन रिॲक्शन. अल्कायलेशन रिॲक्शन. So some alkylation reaction requires involvement of cobalamin coenzymes. ठीक आहे. अल्कायलेशन करायचं असेल तर सो इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे विटामिन B12चा. ओके. सो इट इज इन्वॉल्व्ड इन अल्कायलेशन. ठीक आहे. हा एक जनरल आपण एक स्ट्रक्चर काढलेला आहे अल्किल ग्रुप किंवा फॉर एक्झाम्पल मिथिल ग्रुप सुद्धा इथं काय दाखवू शकतो आपण ट्रान्सफर होताना दाखवू शकतो. देन कोएन्झाइम ए तुम्ही ऐकलेले असेल बरेच वेळेला कोएन्झाइम एचा रोल. सो इट इज इन्वॉल्ड इन असाइल ग्रुप ट्रान्सफर. फॉर एक्झाम्पल RCH2. ठीक आहे. CO आणि आता याचा सल्फर ग्रुप जो आहे तो अटॅच असेल. असं लिहिताना आपण या फॉर्ममध्ये लिहितो कोएन्झाइम ए. तर याचा ॲक्टिव्ह जो कंपोनंट आहे दॅट इज SH हा कंपोनंट असतो. दॅट्स वाय वी राईट कोएन्झाइम ए ॲज ए CoASH. ठीक आहे. CoASH. तर हा असाइल ग्रुप ट्रान्सफरमध्ये इन्व्हॉल्व असतो. नंतर फ्लेविन कोएन्झाइम्स. ठीक आहे. सो दे आर इन्वॉल्व्ड इन ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय होत आहेत ते इन्व्हॉल्व होत आहेत. ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स and reduction means gain of electrons. ठीक आहे. काही ठिकाणी आता सो ऑक्सिडेशन मीन्स ॲडिशन ऑफ O2. ठीक आहे. ॲडिशन ऑफ O2. रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. याला रिडक्शन सुद्धा इथं सुद्धा आपण काय म्हणू शकतो रिडक्शन ही प्रोसेस इथं म्हणू शकतो. देन लिपोइक ॲसिड. लिपोइक ॲसिड. सो इट इज ऑल्सो इन्वॉल्व्ड इन असाइल ग्रुप ट्रान्सफर. तर फ्लेविन कोएन्झाइमचे एक्झाम्पल जर सांगायचे झाले तर FAD and FMN. So these are the examples of Flavin enzymes. So lipoic acid, so it is involved in acyl group transfer. जसं वर acyl group सांगितलेलं आहे आपण. So nicotinamide, so याचे examples NAD and आधी पाहिलेलं आहे आपण NADH. Sorry, NADP. So it is not NADH.
So okay, NADP plus. Okay, then so NAD means nicotinamide adenine dinucleotide, and NADP means nicotinamide adenine dinucleotide phosphate. Okay, so additional जो ग्रुप आहे इथं फॉस्फेट प्रेझेंट आहे NADP मध्ये. So FAD, a flavin adenine dinucleotide, and FMN means flavin mononucleotide. So the next example of coenzyme is pyridoxal phosphate. So it is involved in amino group transfer. So that is NH2. Okay, amino group transfer मध्ये तो इन्व्हॉल्व असतो pyridoxal phosphate. So generally transamination त्याला म्हणतात. So these reactions are known as transamination or transamination. Then next example is tetrahydrofolate. So it is involved in one carbon group transfer. For example, CHO, CH2, etc. These are some examples. Aldehyde group or CH2 group can be transferred by tetrahydrofolate. तर हे काही कॉमन एक्झाम्पल्स आहेत आणि महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत. तर काही ठिकाणी न्यूक्लियोटाइड्स दे ऑल्सो ॲक्ट्स एज ए कोएन्झाइम्स, जसं की ATP. फक्त इथं ATPचं कन्व्हर्शन काय होईल, ADP आणि PI मध्ये होण्याचं चान्सेस राहतील, किंवा PI एखाद्या सबस्ट्रेटकडे काय केलेला जाईल, ट्रान्सफर केला जाईल, है ना. सो दॅट इज फॉस्फोरायलेटेड सबस्ट्रेट तिथं आपल्याला मिळेल. ठीक आहे. तर ATP दॅट इज ऑल्सो नोन ॲज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे. हे आपल्याला नंतर बघायचं आहे ATP आणि ATPचा रोल. तर ATP सुद्धा कोएन्झाइम म्हणून काम करू शकतो, फक्त हा रिजनरेट होणार नाही या साईडला, इथं नंतर तो रिजनरेट होईल. तर इथं टिपिकल एक्झाम्पल्स दिलेले आहेत विटामिन्सचे, जसं की थायमिन. सो ऑर इट इज ऑल्सो नोन एज विटामिन B1. सो इट इज इन्व्हॉल्व्ड इन डिकार्बॉक्सिलेशन ऑफ अल्फा कीटो ॲसिड. ओके, अल्फा कीटो ॲसिड जे आहेत त्यांचं डिकार्बॉक्सिलेशन जर करायचं असेल, सो इट इज इन्व्हॉल्व्ड इन दॅट प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, conversion of pyruvic acid into acetyl CoA. So because pyruvic acid is a alpha keto acid, CH3. So this is the structure of pyruvate. So this is alpha carbon. At alpha position it has keto group. So that's why it is called as alpha keto acid. Another example is alpha keto glutarate. So another example is, so this is example 1. Example 2 is alpha keto glutarate. So it is also keto acid. So this acid, this thiamine or its derivatives are involved in decarboxylation. So this is the CO2 which will be removed from pyruvate, and this will be converted into 2 carbon compound, that is acetyl. So if this acetyl group is transferred to coenzyme A, तर त्याला काय म्हणू आपण, ॲसिटिल कोए असं म्हणता येईल. तर ठीक आहे. सो इट इज इन्व्हॉल्व्ड इन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. सो तिथं तो ॲक्टिव्हली रोल प्ले करेल. देन रायबोफ्लेविन, जसं की आपण मगाशी पाहिलं होतं एक्झाम्पल FMN आणि FADच. ठीक आहे. FMN फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. ठीक आहे. तर डायन्यूक्लियोटाइड काय म्हटलेलं आहे, कारण 2 न्यूक्लियोटाइड लाईक स्ट्रक्चर इथं आहेत, किंवा 2 न्यूक्लियोटाइड इथं दिसत आहेत FAD मध्ये बघा. ठीक आहे.
इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं मोनोन्यूक्लियोटाईड असेल हा, दॅट इज ॲडेनाईन रायबोस फॉस्फेट, दॅट इज AMP. हा कशाला जॉईन झालेला असेल? हा इथं फ्लेविन रिबिटॉल शुगर असेल हा इथं, ठीक आहे, अल्कोहोल, सॉरी शुगर म्हटल्यापेक्षा अल्कोहोल असेल इथं. रिबिटॉलला अटॅच असेल फ्लेविन, ठीक आहे. सो नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आहे इथं हा. सो इट इज इन्वॉल्ड इन ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड्स, ठीक आहे. कार्बन कार्बन बॉन्ड जे आहेत तिथं ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये हा जनरली इन्व्हॉल्व होतो. दॅट इज ड्युरिंग कन्वर्शन ऑफ, फॉर एक्झाम्पल, फॅटी acyl CoA. So this fatty acyl CoA will be converted into fatty enoyl CoA. So in presence of FAD, so FAD is converted into FADH2. किंवा अनदर एक्झाम्पल जर द्यायचं असेल आपल्याला तर सक्सिनेट COOH CH2 CH2COH. So this succinate will be converted into fumarate. ठीक आहे. हे हायड्रोजन ॲड केले तरी चालतील, नाही केले तरी काही हरकत नाही. ओके, दिस इज एक्झाम्पल ऑफ फ्युमेरिक ॲसिड. किंवा सिम्पली तुम्ही फ्युमरेट सुद्धा म्हणू शकता. सो दिस इज सक्सिनेट. सो हियर एन्झाईम सक्सिनेट dehydrogenase requires FAD as a coenzyme. So this FAD will be converted into FADH2. So here FAD acts as a prosthetic group. ठीक आहे. इथं prosthetic group म्हणजे काय समजून घ्या. आपण मागेही म्हटलं होतं जेव्हा डिफाईन केलं होतं एन्झाईमला, प्रोस्थेटिक ग्रुप्स काय असतात? कोव्हॅलंटली लिंक झालेले असतात एन्झाईम सोबत. तर इथं बघा कार्बन कार्बन जे आहेत, तर इथले जे इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजन जे आहेत ते रिमूव्ह केले जात आहेत आणि इथं डबल बॉन्डवर इथं ॲड केले जातात. ते बघा इथं सिम्पल स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. कार्बन आणि या दोन कार्बनमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, सॉरी, ज्या दोन कार्बन सोबतचे जे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत ते ट्रान्सफर केले जातात इथं या साईडला. हे बघा इथं दोन सेंटरला ट्रान्सफर केले जात आहेत. सो सच दॅट इट विल क्रिएट डबल बॉन्ड. या रिंगमध्ये नंतर डबल बॉन्ड तयार झालेला असेल फ्लेविनच्या. ठीक आहे. सक्सिनेट डिहायड्रोजिनेस आपल्याला इथं म्हणता येईल. तर सो दिस कॉमन एक वर्ड आहे डिहायड्रोजिनेस. ठीक आहे. NAD डिपेंडंट डिहायड्रोजिनेसेस आर डिफरंट and FAD dependent dehydragenases are different. Okay, generally flavin nucleotides are associated with enzyme in the covalent form. Covalent form मध्ये किंवा covalent linkage form मध्ये ते associated असते. So are involved in metabolism of carbohydrates, fats and proteins. The niacin, जसं आपण मगाशी एक्झाम्पल पाहिलं होतं विटामिन B3. सो these are also the coenzymes of some dehydrogenases. Nicotinamide adenine dinucleotide and NADP means nicotinamide adenine dinucleotide phosphate. याचं पण सिमिलर स्ट्रक्चर आहे. इथं ॲडेनाईन प्रेझेंट आहे. सो इट इज अटॅच विथ रायबोस. दिस इज स्ट्रक्चर ऑफ ॲडेनाईन, दिस इज स्ट्रक्चर ऑफ रायबोस. 5 कार्बन शुगर
and to this ribose, if phosphate is attached, then it is called as NADP. So again diphosphate is present here, and adjacent position ला 2 phosphate आहेत इथं बघा. फॉस्फोडायस्टर लिंकेज तयार केलेली आहे. अगेन देर इज रायबोस. आधीच्या एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं आपण तर हे बघा, इथं कुठला शुगर होता, रिबिटॉल है ना. इथं कुठला आहे, रायबोस शुगर आहे. आणि हा इथं निकोटिनामाइड आहे इन्स्टेड ऑफ फ्लेविन. फ्लेविनच्या जागी इथं निकोटिनामाइड आहे. सो बोथ आर इन्वॉल्ड इन ट्रान्सफर ऑफ हायड्रोजन अँड इलेक्ट्रॉन्स. दोन्हीही काय कशामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत, इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजन ट्रान्सफरमध्ये इन्व्हॉल्व होत आहेत. हे बघा इथं आता मेकॅनिझम आपल्याला दिसत आहे. हा कुठला तरी अल्कोहोल आहे किंवा OH ग्रुप आहे फॉर एक्झाम्पल. इथं काय होत आहे, सो इट विड्रॉज इलेक्ट्रॉन ॲज वेल एज हायड्रोजन फ्रॉम दिस मॉलिक्युल. तर इलेक्ट्रॉन इथं या साईडला ट्रान्सफर केले जातील. डबल बॉन्ड इथं काय झालेलं आहे, ब्रेक झालेला आहे. सो आफ्टर ब्रेकिंग डबल बॉन्ड, सो देर इज ट्रान्सफर ऑफ हायड्रोजन ॲटम. ॲडिशनल हायड्रोजन इथं ट्रान्सफर झालेलं असेल, आणि जे की डबल बॉन्ड इथं क्रिएट झालेला होता नायट्रोजनमध्ये आणि कार्बनमध्ये, की ज्यामुळे नायट्रोजनवर प्लस चार्ज आलेला होता. सो नाव तो प्लस चार्ज आता विड्रॉ झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे ड्यू टू ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲज वेल एज हायड्रोजन ॲटम फ्रॉम सबस्ट्रेट टू NAD. त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालेलं असेल, NADH मध्ये झालं असेल किंवा NADPH मध्ये. इथं फॉस्फेटची काहीही एक इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, चार्जशी त्याचा काहीही संबंध नाही. तो प्लस जो चार्ज आपण इथं दाखवत आहे, सो इट इज प्रेझेंट ऑन नायट्रोजन ॲटम ऑफ निकोटिनामाइड. ठीक आहे. हा निकोटिनामाइडचं स्ट्रक्चर सिम्पल स्ट्रक्चर आहे. नायट्रोजन कंटेनिंग 6 मेंबर्ड रिंग काढलेली आहे इथं, आणि त्याला इथं बघा अमाइड दाखवलेला आहे, CONH2 ग्रुप अटॅच झालेला आहे, निकोटिनामाइड. आणि R म्हणजे हा इथं डायन्यूक्लियोटाइडचा रायबोस, डायफॉस्फेट, पुन्हा रायबोस आणि ॲडेनाइन हे रिप्रेझेंट करत आहे आपण. ठीक आहे. अगेन ॲज अ पार्ट ऑफ NAD सिस्टीम कॅटलायझेस रिडॉक्स रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन ऑफ अल्कोहोल्स आणि कार्बोनिल कंपाऊंड्स. ठीक आहे. सो also involved in degradation of trypsin to other compounds. ठीक आहे. तर हे काही एक्झाम्पल्स आपण बघत आहे. देन पॅन्थोथेनिक ॲसिड, दॅट इज विटॅमिन B5. सो इट इज अ पार्ट ऑफ कोएन्झाइम A. कोएन्झाइम A बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल तुम्ही. ट्रान्सफर ऑफ असाइल ग्रुपमध्ये आपण मगाशी पाहिलं की असाइल ग्रुप ट्रान्सफर करण्यासाठी याचा रोल असतो. सो इट हॅज पुन्हा तेच सिमिलर स्ट्रक्चर आहे इथं है ना. इथं AMP दिसत आहे, दॅट इज ॲडेनाइन. नंतर रायबोस, हे रायबोस शुगर आहे इथं. ठीक आहे. डायफॉस्फेट आहे इथं अटॅच. देन इट ऑल्सो हॅज पॅन्थोथेनिक ॲसिड. पॅन्थोथेनिक ॲसिड आहे इथं है ना. नंतर सिस्टामिन आहे, पॅन्थोथेइन तयार झालेला आहे, दोन्ही मिळून. तुम्हाला स्ट्रक्चर जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला कंपॅरिझनसाठी इथं दिलेलं आहे. ॲडेनाइन आणि रायबोस बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर हां ठीक आहे. इथं ॲक्टिव्ह ग्रुप जो आहे दॅट इज SH. तर दाखवताना आपण दाखवतो कोएन्झाइम A. बघा इथं AS. तर ही रिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवलेली आहे ॲसिटिल कोएची है ना. तर ह्या टाईपची रिॲक्शन हा कॅरीड आउट करत आहे, दॅट इज ट्रान्सफर ऑफ असाइल ग्रुप. ठीक आहे. किंवा ॲसिटिल ग्रुप. फॉर एक्झाम्पल जर याचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर पायरुवेट is converted into acetyl CoA. पायरुवेटचं स्ट्रक्चर माहिती आहे आपल्याला. This is pyruvate, so it is converted into
CH3COSOA ॲसिटिल कोए. तर इथं लागतो पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स. आपण बघणार आहे डिटेलमध्ये. प्लस सिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिडच्या वेळेस सुद्धा पेप्टाइड्स. तर असे खूप सारे एक्झाम्पल दिलेले आहेत. तर हा अल्टिमेटली इट इज इन्वॉल्ड इन फॅट, कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन मेटाबॉलिझम. थोडं डिफरंट वेनी इथं स्ट्रक्चर रिप्रेझेंट केलेलं आहे ना. ॲडेनोसिन म्हणजे रायबोज आणि ॲडेनाईन. ठीक आहे. ॲडेनोसिन 3' फॉस्फेट इथं आहे बघा. 3rd पोझिशनला फॉस्फेट आहे. 3' फॉस्फेट त्यामुळे म्हटलेलं आहे. पुन्हा इथं डायफॉस्फेट, पॅन्टोथेनिक ॲसिड रेसिड्यू. ठीक आहे. नंतर बीटा मरकॅप्टो इथाइलमिन इथं दाखवलेला आहे. बीटा मरकॅप्टो इथाइलमिन. आणि हा ॲसिटिल ग्रुप CH3CO जो सल्फायड्रिल ग्रुप सोबत कनेक्ट झालेला आहे. देन विटामिन B6 और पायरिडॉक्झामिन. ठीक आहे. पायरिडॉक्झल फॉस्फेट किंवा पायरिडॉक्झिन. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत याच्यापासून मिळालेले. विटामिन B6 पासून मिळालेले डेरिव्हेटिव्ज आहेत कोएन्झाइम्सचे. सो दे आर इन्वॉल्ड इन ट्रान्सअमिनेशन रिॲक्शन और डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन ऑफ अमिनो ॲसिड. सो एनर्जी मेटाबॉलिझममध्ये ते इन्वॉल्व होतात. सो इन प्लांट्स दे आर युझिंग बायोसिंथेसिस ऑफ फिनिल प्रोपॅनॉइड्स फ्रॉम अमिनो ॲसिड. तर कंपॅरिझनसाठी इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे. पायरिडॉक्झल नंतर. ठीक आहे. नंतर पायरिडॉक्समिन इथं अमायनो ग्रुप ॲड झालेला आहे. CHOच्या जागी बाकीचं सिमिलर आहे स्ट्रक्चर. नंतर पायरोडॉक्सिन इथं काय झालेलं आहे. OH ग्रुप प्रेझेंट आहे तिन्ही पोझिशनला. आणि इथं सिम्पली मिथिल ग्रुप अटॅच आहे. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. 2-ऑक्सो ग्लुटारिक ॲसिड किंवा अल्फा कीटो ग्लुटारिक ॲसिड सुद्धा याला म्हणता येईल. दिस इज अल्फा कीटो. सो दिस इज अल्फा पोझिशन, दॅट्स वाय इट इज अल्फा कीटो ग्लुटारिक ॲसिड. सो इट इज इन्वॉल्ड इन रिडक्टिव्ह अमिनेशन. आता रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. सो रिडक्टिव्ह म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा इलेक्ट्रॉन इथं ॲड होत आहेत. सो NH3 इज ट्रान्सफर्ड टू दिस कीटो ग्रुप. हा जो कीटो फंक्शनल ग्रुप आहे तर तिथं NH2 ग्रुप जो आहे अमोनियाचा ट्रान्सफर होत आहे. सो with the synthesis of H2O molecule. So here NADH or NADPH is converted into NAD or NADP. ठीक है. तर अल्फा कीटो ग्लुटारिक ॲसिड और अल्फा ऑक्झो ग्लुटारिक ॲसिड इज कन्वर्टेड इंटू ग्लुटामिक ॲसिड. तर इथं ह्या कोएन्झाइमचं फंक्शन आहे. So that is in transamination reaction also. Sorry, अमायनेशन रिॲक्शन. नेक्स्ट इज ट्रान्सअमायनेशन. ट्रान्सअमायनेशन म्हणजे एका अमायनो ॲसिडपासून काय होत आहे, अमिनो ग्रुप ट्रान्सफर होत आहे दुसऱ्या कीटो ग्रुपकडे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज ट्रान्सअमायनेशन रिॲक्शन. सो अमिनो ॲसिड की जो वर सिंथेसाइज झालेला आहे, सो इट इज कन्वर्टेड इन टू इट्स करस्पॉन्डिंग कीटो ॲसिड है ना. हा कीटो ॲसिड जो होता दॅट इज अल्फा कीटो ग्लुटारिक. अँड करस्पॉन्डिंग कीटो ॲसिड इज कन्वर्टेड इंटू करस्पॉन्डिंग अमिनो ॲसिड. तर हा R म्हणजे साईड चेन रिप्रेझेंट करत आहे कुठल्याही अमिनो ॲसिडची. तर हे अजून एक ॲडिशनल एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्हाला एवढं म्हणजे लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. इन फोलेट, सो टेट्राहायड्रोफोलेट फॉर एक्झाम्पल, टेट्राहायड्रोफोलेट. So function in one carbon metabolism. So as a carrier of methyl or methylene or formyl group. पण मगाशी पाहिल्याप्रमाणे. ठीक आहे. Also involved in amino acid, nucleotide metabolism, red blood cell formation. तर हे काही फंक्शन्स आहेत टेट्राहायड्रोफोलेटचे. ट्रान्सफरेज एन्झाईम जनरली इथं राहतो. तर ही इथं कॉमन एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपण, दॅट इज कन्व्हर्शन ऑफ
पायरुवेट इंटू ॲसिटिल कोए. तर इथं मल्टिपल कोएन्झाईम्स लागतात. तर आपल्याकडे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, आपण आता स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल आता आपण व्यवस्थित समजून घेऊया. सो हिअर डिफरंट कोएन्झाईम्स आर इन्व्हॉल्व्ड आहे ना, वेगवेगळे कोएन्झाईम्स इथे इन्व्हॉल्व होत आहे. सो इट इज एक्झाम्पल ऑफ पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स. ठीक आहे. पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स आहे, जे पायरुवेटचं डिहायड्रोजिनेशन होत आहे. सो दॅट इज कन्वर्शन ऑफ पायरुवेट इंटू acetyl CoA. So it is carried out in 5 different steps. 5 different steps मध्ये carried out होत आहे. So it involves 5 coenzymes. ठीक आहे. इथं 5 coenzymes involve होत आहेत. So during first step, pyruvate is converted into or decarboxylated into hydroxyethyl group. So this hydroxyethyl group is transferred to thymine pyrophosphate. So the enzymatic activity of multi-enzyme complex, so that is involved during this step, is pyruvate dehydrogenase. ठीक आहे. याला E1 ने आपण डिनोट करत आहे. ठीक आहे. E1 ने आपण त्याला डिनोट करत आहे. दॅट इज एन्झाईम 1, पायरुवेट डिहायड्रोजिनेज. इथं डिकार्बोक्सिलेशन होत आहे पायरुवेटचं. तर इथं काय होतं, थायमिन पायरोफॉस्फेट इथं हायड्रॉक्सी इथिल ग्रुपचा कॅरियर म्हणून काम करत आहे. ठीक आहे. हा TPPचा एक रोल आहे, इथं समजून घ्या तुम्ही. पण मल्टिपल कोएन्झाईम्स बघत आहे. एक सिस्टीम आहे इथं, याला मल्टी एन्झाईम सिस्टीम सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? मल्टी एन्झाईम सिस्टीम. कारण मल्टिपल एन्झाईम एकमेकासोबत असोसिएटेड आहेत. हे जरी रिॲक्शन आपण वेगळ्या दाखवत असल्या तरी हे एन्झाईम एकमेकासोबत असोसिएट झालेले असतात. ठीक आहे. जसं की E1, E2, E3, E1, E2, E3. ठीक आहे. इथे E1 म्हणजे पायरुवेट डिहायड्रोजिनेज, देन E2 मीन्स डायहायड्रोलिपोइल ट्रान्स ॲसिटिलेज. ठीक आहे. तर आता हायड्रॉक्सी इथाइल TPP जो आहे फॉर्म झालेला फर्स्ट स्टेपमध्ये, सो इट विल बी कन्वर्टेड इनटू TPP. म्हणजे TPP इथं काय होत आहे, रिजनरेट होत आहे. सो इट विल ट्रान्सफर इट्स हायड्रॉक्सी इथाइल ग्रुप और ॲसिटिल ग्रुप टू लिपोअमाइड. लिपोअमाइडकडे काय करत आहे, हा स्वतःचा ॲसिटिल ग्रुप ट्रान्सफर करत आहे. सो दॅट विल गिव्ह ॲसिटिल डायहायड्रो लिपोअमाइड. काय देतं, ॲसिटिल ग्रुप आहे आणि हा लिपोअमाइड आहे, म्हणून ॲसिटिल डायहायड्रो लिपोअमाइड. enzymatic activity involved here is dihydrolipoyl transacetylase. Dihydrolipoyl transacetylase. So here again lipoamide is regenerated. आता रिजनरेट होतो पण पुन्हा काही स्टेप्स मध्ये. सो हियर फर्स्ट acetyl dihydrolipoamide will transfer its acetyl group to कोएन्झाईम ए. हा इथं बघा, इथं कोएन्झाईम ए कडे त्याचा ग्रुप ट्रान्सफर करत आहे. सो अगेन सेम, अगेन दिस रिएक्शन इज कॅरिड आउट बाय सेम एन्झाईम, दॅट इज डायहायड्रोलिपोइल ट्रान्सॲसिटिलेज. सो इट विल कन्वर्ट कोएन्झाईम ए इंटू ॲसिटिल कोए और इट विल ट्रान्सफर इट्स ॲसिटिल ग्रुप टू कोएन्झाईम ए अँड विल गिव्स ॲसिटिल कोए मिळतो इथे आपल्याला. ठीक आहे. हा एक इंटरमिजिएट भेटलेला आहे. 2 हायड्रोजन याच्याकडे आहेत, सल्फायड्रिल ग्रुप आहेत 2 आहे ना. सो दिस सल्फायड्रिल ग्रुप जे आहेत इथं प्रेझेंट, सो दिस सल्फायड्रिल ग्रुप्स आर ऑक्सिडाइज बाय नेक्स्ट एन्झाईम, दॅट इज डायहायड्रोलिपोइल डिहायड्रोजिनेज. सो इट हॅज FAD ॲज इट्स प्रॉस्थेटिक ग्रुप. त्याच्याकडे काय असेल, FAD ॲज ए प्रॉस्थेटिक ग्रुप. आणि इथं डायसल्फाइड लिंकेज प्रेझेंट. डायसल्फाइड म्हणजे 2 सल्फरमध्ये
जी लिंकेज आहे, डायसल्फाईड लिंकेज प्रेझेंट असेल ती ब्रेक होईल. इथले जे इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजन जे आहे ते डायसल्फाईड लिंककडे ट्रान्सफर केले जातील, आहे ना. हे बघा 2 डायसल्फाईड लिंक ऑफ डायहायड्रोलिपोइड डिहायड्रोजिनेज. हा एन्झाईम काय करेल, स्वतःकडे इलेक्ट्रॉन ॲज वेल ॲज प्रोटॉन ट्रान्सफर करून घेईल. So it will be converted into reduced form. This is oxidized form of enzyme. This is reduced form. So it has FAD as a prosthetic group. ठीक आहे, prosthetic group म्हणून इथं काम करेल. कोव्हॅलंटली लिंक झालेला आहे कोएन्झाईम म्हणून आपण याला काय म्हणतो, prosthetic ग्रुप. तर त्यामुळे इथं बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघा कुठंही कोएन्झाईम कोव्हॅलंटली एन्झाईम सोबत लिंक दाखवलेला नाही आहे ना. तर हा जो पार्ट आहे, हा कम्प्लीट जे स्ट्रक्चर आहे, इट इज एन्झाईम. दॅट इज एन्झाईम 3. दॅट इज FAD प्लस बाकीचा जो प्रोटीन कंपोनंट आहे. सो देन नेक्स्ट this enzyme, that is dihydrolipoyl dehydrogenase, will transfer its hydrogen as well as electron to NAD, and this NAD is converted into NADH. ठीक आहे, त्याला रिड्युसिंग इक्विव्हॅलंट सुद्धा म्हणतात, H plus electron. These are also known as reducing equivalents. So finally NADH is obtained. So it again acts as a carrier of electrons and protons, that is of reducing equivalent. So this NADH will donate its electron to electron transport chain. ठीक है, ETC. So here 5 coenzymes are involved. First is thymine pyrophosphate. Okay, first thymine pyrophosphate आहे. This is first coenzyme, that is TPP. Then second coenzyme is lipoamide. Next coenzyme is coenzyme A. ठीक आहे, हा ऍसिड असाइल ग्रुप कॅरियर आहे, आपण फंक्शन ऑलरेडी डिस्क्राईब केलेले आहेत. देन FAD आणि NAD. तर हे रिडॉक्स रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतात, ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शनमध्ये. असाइल ग्रुप कॅरियर म्हणून काम करत आहे कोएन्झाईम A. नंतर लिपोमाइड अगेन ॲक्ट्स ॲज ए असाइल ग्रुप कॅरियर. ठीक आहे, आणि TPP सुद्धा हायड्रॉक्सी इथाइल ग्रुप कॅरियर म्हणून इथं फंक्शन करत आहे. तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे डिफरंट कोएन्झाईमचा रोल एक्सप्लेन करण्यासाठी. म्हणजे कोएन्झाईम अल्टिमेटली काय होत आहेत, रिजनरेट होत आहेत. ठीक आहे, एन्झाईम सुद्धा काय होत आहे, इथं रिजनरेट होत आहे. ठीक आहे, पुढचा जो राहिलेला टॉपिक आहे तो नंतर बघू. आता हे सध्या व्यवस्थित तुम्ही याचे डायग्राम काढून घ्या, तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित समजून घ्या. काही डिफिकल्टीज जर आल्या तुम्हाला तर ग्रुपवर डिस्कस करा.